नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. कसे आहेत तुम्ही सर्व? मजेत ना? सर्वांनी छान राहा, हॅपी राहा. आजचा व्हिडिओ चेतन घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी काहीतरी नवीन छान छान माहिती सांगणार आहे. सर्वांनी नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वांनी लाईव्हला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी मस्तपैकी छान छान कमेंट करा आणि तुमच्या शेअर पण करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आमचा शेअर सुद्धा करा मित्रांनो. तर आज मी माझ्या चॅनलमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये चेतनला बोलायला देणार आहे. तर चेतन स्टार्ट कर, तुझं जे काही म्हणणं आहे ते. आणि मस्तपैकी आजचा सर्वांनी व्हिडिओ बघा, कोणी स्किप करू नका. सर्व तुम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला शेअर केलेल्या आहेत त्या सर्वांची प्रश्नांची उत्तर आम्ही देणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांनी व्हिडिओ मित्रांनो बघत राहा, कोणी स्किप करू नका. लाईक करा व्हिडिओला पटकन, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तरी, कमेंट भरपूर करा. चलो स्टार्ट करू. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? बऱ्यात ना? हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात तुम्ही? ममता अनामिका ब्लॉग्स आणि कोकणी चेतन. परत आम्ही म्हणजे मी पनवेलला आलो आहे सुट्टी असल्यामुळे. करेक्ट. तर आलो तर बोललो काहीतरी व्हिडिओ बनवूया आपण, कारण मागच्या आठवड्यात आम्ही एक व्हिडिओ टाकला होता, आमचा मॉनिटाईज झाला चॅनल, त्याचा फर्स्ट पेमेंट आला त्याचा. हो मंडळी बरोबर. आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि भरपूर सारे प्रश्न आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जो भरभरून म्हणतात ना अभिनंदन केलंय आमचं, त्यासाठी खूप खूप सर्वांचे धन्यवाद. प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर्वांना. आणि असाच तुमचा सपोर्ट पण ठेवा कायम आमच्या चॅनलला. येस. आणि खूप साऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या, कमेंट्स आल्या, त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले. बरोबर. तर आम्ही त्याची उत्तरं पण दिली आहेत, पण तरी बोललो की व्हिडिओद्वारे तुम्हाला अजून चांगला म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची विस्तारपणे असं उत्तर देऊ. म्हणून खास व्हिडिओ बनवतोय आम्ही. करेक्ट. तर प्रत्येक जण आता मेहनत तर करताय, व्हिडिओ बनवतायत युट्यूबला. तर अशीच मेहनत करत राहा तुम्ही पण. आम्ही पण करतोच आहे, असं काय नाही की आम्ही म्हणजे खूप काय असं पोचतोय तसं नाही. आम्ही पण तुमच्यासारख्याच मेहनत करतोय, थोडा थोडा पुढे जातोय, तसं तुम्ही पण थोडं थोडं पुढे येतील मेहनत करून. म्हणून आम्ही व्हिडिओ सध्या बनवत आहोत फक्त तुमच्यासाठी. सगळ्यात मेन गोष्ट आहे, युट्यूबला व्हिडिओ बनवताना तुम्ही कन्सिस्टंट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ टाकला आणि तुम्ही विचार केला नाही आता मी थांबते जरा, तसं नाही चालणार किंवा थांबतो असं नाही चालणार. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. असं नाही बोलत कन्सिस्टन्सी म्हणजे रोजच व्हिडिओ टाका, असं पण नाहीये. एक म्हणजे आपला ठराविक पिरियड आहे ज्यात तुम्ही आपण व्हिडिओ टाकत असतो, तो पिरियड तुम्ही कंटिन्यू ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही आज व्हिडिओ टाकले एका वेळेला आणि नंतर मग तुम्ही आपल्याला प्रत्येकाला काम असतात, म्हणजे नोकरी धंदा आपल्या घरातली कामं, तर ती करूनच तुम्हाला करायचं आहे. कारण वेगळा वेळ तर तुम्ही काढायला गेलं तर पॉसिबल नाही होणार प्रत्येकालाच नाही होणार. तर ती कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे आज व्हिडिओ टाकला तर नंतर पण आपला व्हिडिओ गेला पाहिजे, त्या रिलेटेडच म्हणा. तर मग ते चॅनल थोडं थोडं ग्रो होऊ शकतं. म्हणजे कसं, आता आपण एखाद्या ठराविक टॉपिक वरती चॅनल चालू केलाय, उदाहरणार्थ डेली ब्लॉग वरती चालू केलं आहे किंवा कॉमेडी वरती चालू केलं आहे किंवा काय अजून असे रील्स म्हणा, ट्रेंडिंग म्हणा, तर ते तुम्ही करत राहिले पाहिजे. असं कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. असं तुम्ही हार नाही म्हणायला पाहिजे अरे ह्याला छोटे व्ह्यूज आले, कमी व्ह्यूज आले म्हणून मी सोडून दिलं, असं नाही करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो आम्ही आज व्हिडिओ बनवणार आहे तो ह्या टॉपिक वर बनवणार आहोत मित्रांनो, की मला खूप सारे कमेंट आले, त्यांची सर्वांची उत्तरं द्यायची आहेत मला आज, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. करेक्ट. ते तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. म्हणजे छोट्याशा गोष्टी असतात त्या पण अजून माहित नाहीये. म्हणजे आपण जे नवीन लोक असतो की नाही, जे आता युट्यूब चॅनल ओपन केलंय, की आता ज्याचं मॉनिटाईज झालं नाहीये, तर त्यांनी काय करायला पाहिजे, आहे की नाही, कुठली काळजी. सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यांचा प्रश्न आहे की पेमेंट कधी येणार. तर पेमेंट येणार तुम्हाला, तुम्ही काम करत राहा. पहिली गोष्ट म्हणजे युट्यूबचा क्रायटेरिया जो आहे तो तुम्ही पार करा, म्हणजे मॉनिटायझेशनचा. बहुतेकांना ते माहिती नसतं, काही जणांना, म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे तरी काही जणांना आता बघा, कमेंट केली आहे युट्यूबला मेल येते ते कुठे बघायचे असतात प्लीज सांगा म्हणून. आता युट्यूबला जो मेल येतो आपल्याच मेल बॉक्स मध्ये येत नाही. सगळ्यात मेन तुम्ही एक ईमेल आयडी तुमचा क्रिएट करा, जो ईमेल आयडी तुम्ही नेहमी वापरता. म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा तुमच्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जो मेल आयडी देणार तो एकच मेल आयडी ठेवा. आणि तो मेल आयडी तुमचा फुल नाही झाला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ स्टोरेज फुल होतं बघा आपल्या ईमेल आयडीचा, तर तुम्ही डिलीट करायला पाहिजे. त्याच्यामध्ये बघा 2 क्रायटेरिया असतात ईमेल आयडी मध्ये. एक म्हणजे आपले नॉर्मल मेल येतात ते आपण डिलीट करतो, जे नाही पाहिजे ते स्पॅम म्हणा काही म्हणा, ते सगळं डिलीट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट स्टोरेज फुल एक मेसेज येतो बघा ईमेल आयडी मध्ये, तर ते स्टोरेज जाऊन तुम्ही डिलीट केले पाहिजे. आपले जे म्हणजे अनवॉन्टेड व्हिडिओ असतील काय असतील ते डिलीट करायला पाहिजे, तेव्हा तुमचं स्टोरेज प्रॉपर राहील आणि मग तुम्हाला नवीन नवीन मेल येत राहतील. असं तर तो प्रश्न तर तसा झालाय आता की मेल कमेंट आहे मला, माझे अजून 8,500 सबस्क्रायबर झालेले आहे, माझं युट्यूब चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे, तर त्यासाठी काय करायला पाहिजे. व्ह्यूज पण खूप छान येत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, त्यांचा पण एक काहीतरी क्रायटेरिया असतो बघा, 90 दिवस, 365 दिवस, शॉर्ट्सला 90, लॉंगला 365, बरोबर ना. तर कसं असतं, त्यांच्या त्या क्रायटेरिया पूर्ण तुम्हाला करावा लागतो आणि त्याच दिवसांमध्ये करावा लागतो. आणि त्या दिवसांमध्ये तुमचं जर ते वॉच टाइम कंप्लीट झाले नाही तर तुमचे जे पहिले व्ह्यूज असतात ते म्हणतात ना मायनस व्हायला लागतात हळूहळू. म्हणून मग ते तुमचं चॅनल काही मॉनिटाईज झालेलं नाहीये. उदाहरणार्थ मी सांगतो, आता आपण व्हिडिओ टाकायला आजपासून सुरुवात केली तर तुमचे पुढचे 365 दिवस म्हणजे तो क्रायटेरिया असणार. म्हणजे जे तुम्ही मोठे व्हिडिओ टाकणार त्याच्यासाठी त्या 365 दिवसामध्ये तुम्ही जर तुमचा वॉच टाइम कंप्लीट केला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार. किंवा
पुढे पुढेचा दिवस सरकत राहिले तर आधीच्या व्हिडिओचे मायनस होणार. पण असं नाही होणार की 365 दिवस झाले म्हणजे क्रायटेरिया पूर्ण झाला, असं नाहीये. म्हणजे नाही झाले तरी आपण हार माना असं नाहीये. अजून एक ताई म्हणतात की माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, गुगल ऍडसेन्स म्हणजे म्हणतात ऍडसेन्स फीस कधी येणार ताई, आला नाहीये. तर त्याच्याबद्दल एवढंच सांगेल की तुम्ही मग ऍडसेन्स अकाउंटला जाऊन चेक करा. तिथे तुमचा काहीतरी प्रोसेस राहिला असेल, म्हणजे उदाहरणार्थ काय बोलतात, तुमचा आधार व्हेरीफाय करायचं राहिलं असेल, आधार नाही सॉरी पॅन राहिलं असेल, 2 ऑप्शन दोन असतात, options पॅन करा किंवा आधार करा. तर आम्ही पॅन केलं तो होतं तुम्ही केलेला नसेल बहुतेक, त्यामुळे मला असं वाटतं तुमचं आलेलं नाहीये. आणि ते व्हेरीफाय त्याने कसं मला होतं. हे पण सांगितलं होतं आमचे $10 झालेले आहेत कम्प्लीट, तरी पण आलेलं नाहीये. मग तुमचा काही क्रायटेरिया राहिला असेल, एक तर ते राहिलं असेल किंवा त्याचा टॅक्सचा फॉर्म भरायचा असतो किंवा तो पण राहिला व्हेरिफिकेशन असेल. तुमचं राहिलं आहे म्हणून तुमचं आलेलं नाहीये ताई. हे सगळ्यात हे main 2 कारण क्रायटेरिया आहे बघा, त्याच्यासाठी. पेमेंट ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन तुम्हाला ते करता येईल. अजून एक ताई म्हणतात लाईव्हला पैसे डॉलर होतात का ताई, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगणार आहे, पण लाईव्हला नाही मिळत ताई. ऍक्च्युली त्या संबंधीचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार वेगळा आहे बनवणार आम्ही. आहोत. म्हणजे व्ह्यूजला छानपैकी. कसं काय पैसे मिळतात काय त्याबद्दल सांगणार पण आहोत. लाईव्हला तुम्ही जे घेता तिथे नाही मिळत. पहिली गोष्ट सांगायचं झालं तर येस, कुठल्या गोष्टीला मिळतात ते नक्की सांगते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईव्हला कुठे पैसे मिळतात तुम्हाला नक्की सांगते, त्याला पण कुठे मिळत ते पण नक्की सांगेल. कधी मिळतात ते पण सांगते ताई. अजून एक ताई म्हणतात ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, आयकॉन सुद्धा तुमचा आलेला आहे, प्लीज मला सांगा हे तुमचे व्हिडिओचे मॉनिटाईज केले शॉर्ट्स व्हिडिओने, कारण कमी तुम्हाला खूप व्ह्यूज आहेत, कुठून तुम्ही केलं आहे असं मला त्यांनी प्रश्न विचारला आहे. व्ह्यूज जास्त नाही आहेत तुमचे, तरी पण तुमचं चॅनल मॉनिटाईज कुठल्या आधारावर झालंय सांग बरं. आता मॉनिटायझेशनचं क्रायटेरिया काय सगळ्यांनाच माहिती आहे की 1000 मिनिमम सबस्क्रायबर ते तर झालेच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट वॉच टाइम 4000 तासाचा झाला पाहिजे फुल मॉनिटाईजला. बरोबर. 4000 तास कसं होणार, तुम्ही जे लॉंग व्हिडिओ टाकणार, लॉंग व्हिडिओ कुठले असतात जे 8 मिनिटाचे च्या वरचे, म्हणजे सपोज 3 मिनिटाचे नाही बोलत आहे, त्याच्या वरचे जे पण लॉंग व्हिडिओ आहेत त्याचा जो वॉच टाइम काउंट होतो तो झाला पाहिजे असं. तर आम्ही ममताच्या चॅनलचं तेच आहे की शॉर्ट्स नाही, आम्ही लॉंग व्हिडिओवरती काम केलं. लॉंग व्हिडिओ म्हणजे फक्त लॉंग व्हिडिओ नाही, लाईव्ह पण घेतली त्याच्यामध्ये. लाईव्ह सुद्धा घेतलेली आहे मंडळी आणि मला दोन्हीकडून मग हे झाले सपोर्ट मिळाले. Yes. लॉंग माझ्या व्हिडिओकडून पण थोडा थोडा मला, आणि सगळ्यात जास्त म्हणजे लाईव्ह कडून मला झालेला आहे सपोर्ट. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा लाईव्ह घेतो त्यावेळेला लॉंग व्हिडिओ सुद्धा टाकत राहतो मी, ते पण इम्पॉर्टंट आहे ते त्याच्यासाठी. पण म्हणजे तुम्ही आता लाईव्ह घेतील तर लाईव्हच नका घेऊ, लॉंग व्हिडिओवरती पण काम करा. म्हणजे कसं दोन्ही बाजूने तुमचं काउंट केलं जाईल आणि युट्यूब पण त्याच्यावर म्हणजे सपोर्ट करेल तुम्हाला की मला चॅनल पुढे जाऊ दे असं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट लॉंग व्हिडिओ 4000 तास जे बोलले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कसं थंबनेल वगैरे याच्यावरती पण काम करावं लागेल, जेणेकरून तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतील, थोडंफार वेगळं असं कंटेंट तुम्हाला काय दाखवायला. बरोबर आहे. अजून एक विचारतायत दादा, किती व्ह्यूज वॉच पासून युट्यूब पेमेंट स्टार्ट होतं असं विचारतायत दादा. तर ह्याच्यावर नक्की व्हिडिओ मी बनवणार आहे नेक्स्ट वाला. हा किती व्ह्यूज वर किती पैसे तुम्हाला अच्छा, मिळतात, तो किती व्हिडिओ dollar वेगळा मिळतात, तो बनवणार बनवणार आहे. आहे मी, तुम्हाला सांगणार आहे नक्की. आता याच्यामध्ये आम्ही तुमच्या कमेंटची मेन उत्तर देतो उत्तर या देतोय व्हिडिओमध्ये. हा. आणि कोणाला जर माहित नसतील तर तरी पण तुमच्या प्रश्नांची उत्तर याच्यात थोडंफार तुम्हाला समजणार आहे, कसं करायचंय, तुम्हाला कुठे जाऊन काय फील करायचंय, म्हणून हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओची लिंक पण आम्ही याच्यामध्ये टाकू, तर तुम्हाला तो व्हिडिओ पण बघायला मिळेल. मी जे हे 2-3 व्हिडिओ बनवलेत ना ते प्लीज सर्वांनी बघा, नवीन Yes. असेल त्या म्हणजे म्हणतात ना मंडळी. जो आमचा तर- फर्स्ट पेमेंट आलाय हा. तो हा व्हिडिओ आणि अजून पुढचा अजून येणार आहे. पुढचा येणारा 3 व्हिडिओ नक्की बघा, 3 किंवा 4 व्हिडिओ त्याच्यानंतर मला सर्वांना कळून डिटेल्स मध्ये समजणार आहे आपण काय करायला पाहिजे, काय चुका आता करतोय, व्ह्यूजला पैसे काय किती तो नाही व्हिडिओ केलं पाहिजे. पुढचा असणार आहे, तो याच्यामध्ये असणार आहे. बरोबर. ऍडसेन्स पासून व्ह्यूज पर्यंत Yes. सर्व. अजून एक ताई म्हणतात की ऍडसेन्स फॉर्म कधी फिल करायचा असतो, माझे 151 सबस्क्रायबर आहेत, कधी भरता हा फॉर्म, न्यू चॅनल आहे, 3 मंथ झाले आणि माझे व्हिडिओला गॅपही खूप झाला आहे, कन्सिस्टन्सी नव्हती, खूप ऑफ झाली. म्हणजे असे काही काही प्रॉब्लेम्स असतात, काही काही जण बघा, आता तुमचे सोडून देतो सबस्क्रायबर आपण. 151 झाले आहेत, तर मेन क्रायटेरिया तुम्ही अजून पार नाही केला. तुम्ही लोगो कुठून घेतलाय, जो तुमच्या थंबनेलला जो लावलेला आहे तो, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी विचारतात सर्व. म्हणजे बघा आपण नवीन असताना आपल्याला काही माहित नसतं, ताई तो आम्ही लोगो घेतलाय नेटवरूनच घेतलेला आहे तो आम्ही. आम्ही म्हणजे क्रिएट केलाय स्वतः. हा, तुम्ही पण create केला. त्याबद्दल काय तर आम्ही त्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवू, लोगो कसा बनवायचा कसा काय. बनवायचा, काय करायचं, त्याबद्दल पण सगळं एक व्हिडिओ सांगता बनवू. येईल. बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्रायबर तुमचे ताई वाढवा, अजून हा, सबस्क्रायबर 151 नाही होणार ताई, 1000 सबस्क्रायबर मिनिमम पाहिजे. आणि वॉच टाइम आणि वॉच टाइम वरती काम करा. वॉच टाइम कंप्लीट झाल्याशिवाय तुमचा कसा म्हणजे काय मंडळी माहिती आहे, तुम्ही जेव्हा लाईव्ह घ्यायला सुरुवात करता, मोठे व्हिडिओ करतात ना, तर तुमचा वॉच टाइम बघा काही म्हणजे आपल्या काही दिवसांनी अपडेट होत राहतो. असं नाही तुम्ही आज केलं आणि लगेच नाही अपडेट होत. मे बी मला वाटते 5 की किती दिवसांनी अपडेट होतो आठ वॉच टाइम. दिवसांनी, 8 सात- दिवसांनी आठ होतो. दिवसांनी तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा, कंटिन्युटी ठेवा, लक्ष ठेवा. तर तुमचा वॉच टाइम वाढत असेल ना, तुम्ही त्याच्यावरतीच काम करा. बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा नाही प्रश्न आहे. अजून एका ताईने मला प्रश्न छान विचारलाय. ताई मी तुमचा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघते, पण तुम्ही मला सांगा की तुम्ही आठवड्यातून किती वेळा व्हिडिओज अपलोड करता. सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप छान प्रश्न विचारले मला. ताई मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन, मी जेव्हा लाईव्ह घेत नव्हते त्यावेळेला मी रोज व्हिडिओ अपलोड करायची सकाळी. तर माझा एक व्हिडिओ असायचा डेलीचा नेहमीचा, जो माझा लॉंग व्हिडिओ असायचा. आणि मी जेव्हापासून लाईव्ह जेव्हा घ्यायला लागले त्यानंतर कसं मला वेळ कमी मिळायला लागला. त्यानंतर मी एक व्हिडिओ 2 दिवसातून अपलोड करायला लागले. त्यानंतर मी अजून कमी केला, नंतर मी 3 दिवसातून अपलोड करायला लागले. असं
तसं म्हणजे कसं कमी केला मी वेळ माझा, म्हणजे म्हणतात ना शॉर्ट्सला, लॉंगला आणि लाईव्हला आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही द्यायला, बरोबर आहे ना. आपण कुठे कुठे कसा कसा टायमिंग आपला म्हणतात कव्हर करायचा तो आपण ठरवायचा. मग नंतर मग त्याप्रमाणे मी टायमिंग माझा कमी केला इकडे लॉंगसाठी आणि नंतर मग मी थोडा लाईव्हला भर दिली, तसं केलं. पण लॉंग व्हिडिओ थांबवले नव्हते मित्रांनो, मी चालूच ठेवले होते कंटिन्युअसली, असं होतं आता मी त्यावेळेला. तुम्हाला सांगतो, म्हणजे उदाहरणार्थ व्हिडिओ जर तुम्ही बनवता त्यावेळी कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे आज तुम्ही एक व्हिडिओ डेली ब्लॉगचा अपलोड केला, पण त्या रिलेटेडच पुढचा व्हिडिओ झाला पाहिजे. मग असं काय नाही आज टाकला तर उद्या पण गेला पाहिजे असं काय नाही. तुम्ही मिळून पण बनवू शकतात आणि टाकू शकतात, बरोबर ना. बरोबर आहे. आणि लाईव्ह जर तुम्ही घेत असले तर लाईव्ह पण कंटिन्यू ठेवा आणि व्हिडिओ पण कंटिन्युटी ठेवा. असं नाही तुम्ही लाईव्ह घेता तर लाईव्हच घेत राहिले आणि व्हिडिओवरती काम नाही केलं, असं नाही. अजून एक ताई विचारतात, ताई पिन कोड यायला किती दिवस लागतील? माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे व $10 पण झाले आहेत असं म्हणतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचे तुमचं सगळ्यात महत्वाचं आणि एवढा मोठा क्रायटेरिया पार केला तुम्ही. खूप महत्वाची गोष्ट आहे ताई, खरंच तुमच्यासाठी पण आमच्यासाठी सुद्धा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगेन की आता बघा त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स तर असतातच. तर आम्ही ऑनलाईन ती प्रोसेस केली म्हणून आमचा लगेच आला आणि तुमचे जरी $10 कंप्लीट झाले असले तरी पण म्हणतात ना की तुम्ही अप्लाय केलं असेल त्याच्यासाठी व्हेरिफिकेशन जर तुम्ही केलं असेल तर मला असं वाटतं की तुला 3 आठवडे किंवा 1 महिना तरी लागेल येण्यासाठी, बरोबर ना. तुम्ही व्हेरिफिकेशन चेक झालं कधी बघा, ते सक्सेसफुली झालं असेल तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट महिना पकडूनच चालत आहे. एक टॅक्सचा फॉर्म पण तुम्हाला भरावा लागेल, त्याच्यात जाऊन जो असतो तो पण तुम्ही भरा. म्हणजे मागवलं असेल तुम्ही तर मला असं वाटतंय की 3 आठवडे 4 आठवडे जातात त्याच्यामध्ये. तुम्हाला त्या पेमेंट ऍक्टिव्हिटीमध्येच कळेल तुम्हाला दोन्ही हो गोष्टी. बरोबर, तेच ना. सगळ्यांच्या पण साऱ्या शुभेच्छा आहेत, सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि अजून एक दादा आहेत, त्यांनी पण मला असा प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही किती वर्ष झाले युट्यूबवरती काम करताय म्हणून. मला खरंच खूप म्हणजे मला म्हणजे म्हणतात आनंद पण झाला आणि मी म्हटलं बापरे खूप छान प्रश्न तर विचारलाच आहे माझ्यासाठी. पण खरं सांगते दादा, माझ्या युट्यूब चॅनलला जुलैने वर्ष झालं आणि जुलैने 1.5 वर्ष झालंय. 1.5 वर्षच झालंय माझ्या युट्यूब चॅनलला, जास्त वर्ष झालं नाहीये. नाही. आणि मध्ये पण आम्ही त्याच्यामध्ये 2-3 महिने गॅप झाले, Gap तर भरपूर झालाय दादा, गॅप काय भरपूर सांगणार झाला. म्हणजे हो. आपले फॅमिली पण बघावं लागतं ना, तसा वेळ नाही मिळत असं. आणि फॅमिली सुद्धा असते, बाकी सर्व गोष्टी असतात, मग त्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही मिळायचा युट्यूबला द्यायला. पण त्याच्यातूनच आम्ही वेळ काढून म्हणजे आम्ही कसं आम्ही कंटिन्युटी ठेवली, म्हणजे असं नाही की सोडलं गॅप झाला म्हणून आम्ही सोडलं. कधी गावी वगैरे गेलो तरच मग मध्ये 8 दिवस 15 दिवस वगैरे आमचा गॅप व्हायचा. आणि आता मध्ये पण भयंकर झाला गणपती नंतर किंवा आता 2-3 महिने जास्त झाला. तर तुम्हाला खरं सांगते मी, माझं पेमेंट आहे ना वर्षाच्या आतमध्येच मला असं वाटतं 10 ते 10 महिन्यात आलं असतं असं माझा तरी अंदाज होता. अंदाज मी पकडलाय. जर म्हणजे आत्ताच्या काळानुसार जर आम्ही काम केलं असतं तर मागचे 2-3 महिने अजून लवकर आम्हाला कुठेतरी सक्सेस मिळाला असता. पण ठीक आहे, असो जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं, बरोबर की नाही. तर जास्त वर्ष झालेलं नाहीत माझ्या चॅनलला, 1.5 वर्ष झाले आत्ताचं. जुलैने वर्ष झालं आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं फुल, असं झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी लाईव्ह खूप उशिरा घेतली मंडळी. म्हणजे म्हणतात ना आत्ता तर नवीन नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं की सर्व लाईव्ह लवकर घेतात. तसं म्हणाल मी 1,500 सबस्क्रायबर झाल्यानंतर आणि मला असं वाटतं 7-8 महिन्यानंतर मी लाईव्ह घेतलेली आहे. असं झालंय माझ्या बाबतीत. नाहीतर जर लवकर लाईव्ह घेतली असती तर लवकर सक्सेस मिळालं असतं असा माझा अंदाज आहे. म्हणजे मी जरी असं म्हणजे हे केलं, ऑब्झर्वेशन केलं, थोडंफार लवकर पोहोचलो असतं कुठेतरी आम्ही पुढे, असं झालेलं आहे. हरकत नाही, चालेल. तुमचा सर्वांचा आशीर्वाद प्रेम असंच ठेवा. आमच्या चॅनलला नेहमी सपोर्ट करत राहा. सर्वांनी व्हिडिओ छान छान असतील ते बघत राहा आमचे. आणि कोकणी डॉट चॅनलला सुद्धा छानपैकी प्रतिसाद कमेंट केलेली आहे का? अजून पण कमेंट्स तर बऱ्याच असतात. आता सगळ्या जर कमेंट आपण वाचायला गेलो तर तेवढं मग म्हणतात ना जास्त वेळ होतो, व्हिडिओ सुद्धा मोठा होतो आपला, अशी सर्व गोष्टी आहेत. तर मंडळी धन्यवाद, तुमचे असे प्रतिसाद आले आणि आम्हाला खूप छान वाटलं की म्हणजे तुम्ही प्रतिसाद देतात आमच्या सगळ्या व्हिडिओजना. असा सपोर्ट करत राहा आणि तुम्ही पण प्रयत्न करत राहा आणि तुमचे जवळचे असतील त्यांना सांगत राहा की म्हणजे सपोर्ट करा म्हणून. आणि आम्हाला पण तुम्ही कोण असतील नवीन तर तुम्ही शेअर करू शकतात, आम्ही पण त्यांच्या चॅनलला नक्की सपोर्ट करू त्यांच्या चॅनलला. तुम्ही पण आमचे व्हिडिओ बघा, रील्स बघा, कसं आपण एकमेकांनाच काय बोलतो पुढे घेऊन जायचं आहे असं आहे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यांनी मेलकडे लक्ष. आणि हा सगळ्यात मेन तुम्हाला सांगायचं राहिलं की कॉपीराईटचा, कॉपीराईटवरती पण लक्ष द्या. आणि कॉपीराईटमुळे खूप जणांचं नुकसान झालंय. आता आमच्या पण ज्या लाईव्हला येतात, जे आम्हाला ओळख झाली आता युट्यूबच्या माध्यमातून, तर खूप जण सांगत असतात की आम्हाला असं कॉपीराईट लागला, तसं लागला. तर त्याच्यावरती पण लक्ष द्या तुम्ही. त्यांचं पण म्हणजे मत असेल काय ते सांगत असेल त्याच्यावरती पण तुम्ही थोडंसं म्हणजे लक्ष द्या. म्हणजे मेलकडे लक्ष ठेवा. कॉपीराईट जरी लागलं तरी ते मेल पाठवतात आपल्याला, तुम्ही तेवढाच कॉपीराईट असेल तर तो कट करून काढू शकता. पण सध्या नवीन आलेला आहे. आता माझा पण चॅनल आहे कोकणी डॉट चेतन, त्याला पण मी जे काय काय आधी व्हिडिओ टाकले ते मला माहिती नव्हतं, तर मी दुसरीकडे असे म्युझिक घेऊन टाकलेले, तेव्हा मला कॉपीराईटचे मेल आलेले त्यांचे. तसं पण टाकू नका. आणि त्यांनी सांगितलं तेवढा पार्ट मी नंतर डिलीट केला होता. म्हणजे ते जेव्हा ऑप्शन देतात तो पार्ट तेवढा म्यूट होऊन जातो आणि मग चालू राहतं आपलं. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. युट्यूब कुठे कॉपीराईट लावते आपल्याला काय मेल येतील
कुठला काय ते लोक डिलीट करायचं झालं तुम्ही करा ते डिलीट आणि त्यानंतर आपल्या चॅनलला काही आणि problem नुकसान होत होणार नाही. नाही आपलं. हा, नुकसान काही होत नाही. मग ते काढून टाकलं का व्यवस्थित चॅनल आपलं पुढे सरकत राहतं हळूहळू. ते महत्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की गोष्ट अशी होती की माझ्या पण चॅनलला बऱ्याच वेळेला कॉपीराईट लागलेला आहे. म्हणजे जवळजवळ मला 3-4 वेळा लागलंय, नाही म्हटलं तरी पण. तर मी पण फॉलो केलेलं आहे तसंच. आणि कॉपीराईट असेल तर आपण डिलीट करून टाकायचं तेवढाच पार्ट. तर मग काही प्रॉब्लेम होत नाही. छानपैकी चॅनल पुढे सरकत राहतं आपलं. हेच आम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्हाला. जर तो व्हिडिओ पण डिलीट केला तर आपलं काही नुकसान होत नाही. हा, काही नुकसान नाही होत. परत व्हिडिओ बनवू शकतो व्हिडिओ पुढचा असतो तो. तर मंडळी चला धन्यवाद तुमच्या सर्वांचे. आमच्या ज्या कमेंट्स होत्या म्हणजे थोड्याफार होत्या सांगायच्या वाचायच्या, त्या आम्ही तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. तर सर्वांनी छानपैकी काळजी घ्या आपल्या चॅनलची. Yes. छानपैकी काम करत राहा. अजून डाऊट असतील तर विचारा. आणि नेक्स्ट आमचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप छान असणार आहे. सर्वांनी त्याच्यामध्ये आम्ही अजून तुम्हाला माहिती देणार आहोत. अजून खूप जी म्हणतात म्हणजे ना, पेमेंट बद्दल आणि मेन व्ह्यूज बद्दल आणि पेमेंट बद्दल सगळी अजून माहिती तुम्हाला सांगणार आम्ही आहे. जी म्हणजे आमच्यासोबत जे घडतंय जे घडलंय त्याबद्दलच सांगणार आहे. तुम्ही म्हणाल आताच सांगा ना, तुम्ही वेळ का घेताय असं पण तुम्ही आम्हाला म्हणाल. पण वेळ ह्या गोष्टीसाठी घेतोय की अजून पण काही गोष्टी Detail मध्ये थोड्या आपण आहेत. सांगू शकतो ना. त्या मला डिटेल्स मध्ये थोड्याशा पाहिजेत म्हणून आम्ही थांबलो आहे. थांबलोय. बाकी काही नाही. नाहीतर तुम्हाला ह्या व्हिडिओज मध्ये आम्ही सांगून टाकलं असतं. बरोबर की नाही. Yes. काही जास्त म्हणजे म्हणतात ना, आम्हाला काय लॉंग पर्यंत व्हिडिओ लिहायचा नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे काही जास्त लपवायचं पण नाही. जे आहे ते आम्हाला खरं सांगायचंय, तुमच्यासोबत शेअर करायचंय म्हणूनच व्हिडिओ बनवलाय. बाकी यात उद्देश दुसरा कुठलाच काहीच नव्हता. तर चला मंडळी, हा व्हिडिओ असू द्या, सपोर्ट असू द्या आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. असतील त्यांनी सर्वांनी लाईक शेअर कमेंट करत राहा. छानपैकी ममता अनामिका ब्लॉग्स अँड कोकणी डॉट चेतन हे 2 चॅनल आहेत. दोन्ही चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चलो बाय. Bye. धन्यवाद सर्वांना. भेटू आता आपण नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. राम राम मंडळी. रामकृष्ण मंडळी. रामकृष्ण हरी. बाय बाय.